कीर्तनामध्ये घडलं पाहिजे, पाहिजे ना घडलं, पण आता लोकांना आवडत नाही. आता लोकांना काय आवडतं, कलियुग लागल्यामुळं आता लोकांना गाणं आवडतं. गाणं कशाचं, पिक्चरचं गाणं आहे का नाही. गाण्याचे सुद्धा नाव आहेत, नाव काही बरेच गाण्याचे नाव आहेत बाबा. एका गाण्याचं नाव गाणं निघलं होतं कोणतं, शांताबाई आहे का नाही. ते नाव पहा बरं, गाण्याचं नाव शांती. काही का बायाचं नाव असतं नाव शांती, दररोजचं एक तरी भांडण आणती आहे का नाही. काही काही बायाचं नाव असते नाव निर्मला, नावच निर्मला तिचं आहे का नाही. नाव निर्मला, घरादारावर सगळा बुराच चढलेला असतो आहे का नाही. काही काही माणसाचं नाव असतं, इतर बसलेलं नाही बरं. काही काही नाव माणसाचं नाव असतं नाव गंगाधर, नाव गंगाधर, आंघोळच नाही महिनाभर विठ्ठल विठ्ठल. तर असे बरेचसे काही नाव असतात. काही काही लोकांचं नाव असते नाव प्रकाश, नावच त्याचं प्रकाश. पहा बरं, नाव प्रकाश आणि दिवसा हातामध्ये कंदील घेऊन फिरतो आहे का नाही. पण असे काही नाव असतात. त्या गाण्याचं नाव निघलं होतं, गाणं शांताबाई गाणं निघलं होतं बघा. काही काही गाण्याचं नाव शांताबाई, तर कोणती शालूबाई, बरेच काही गाणे आहेत बघा. पण काय झालं माहितीये का, आमच्या गावामध्ये एका बाईला कीर्तन आवडत नव्हतं, परमार्थ आवडत नव्हता, पण त्या बाईला खूप गाणं आवडायचं, गाणं पिक्चरचं गाणं. म्हणून ती बाई दररोज शेतामध्ये जायची, आलेले पैसे मालकाच्या हातामध्ये द्यायची आणि मालकाला सांगायची, मालक एक काम करायचं, तुम्ही दररोज मी पैसे आणून तुम्हाला देते, पण तुम्ही बाजारामध्ये गेल्याच्या नंतर एक भाजीची जुडी कमी जरी आणली तरी चालेल, पण मला तुम्ही नव्या गाण्याची कॅसेट आणायची. नवरा बायकोच्या मनानं ऐकणारा, जे देव जे माझी बायको, जे तू सांगशील तेच मी ऐकू, असा तिचा मालक होता. म्हणून पहा काय झालं, स्त्रीनं दररोज शेतामध्ये जायची, पैसे मालकाच्या हातामध्ये द्यायचे. एके दिवशी काय झालं, मालकाला सांगितलं, म्हणले मालक एक काम करा, आज बाजार आहे आणि एक नवीन गाणं निघलेलं आहे. आता कोणतं गाणं निघलं रे बाबा नवीन, आपल्याला माहित नाही. आपण महाराज लोक, आपण गाण्याकडे खाल लक्ष द्यायचं. पण आता कोणतं तरी नवीन गाणं निघलं, म्हणले तुम्ही एक काम करा, बाजारामध्ये जा आणि बाजारामधून तुम्ही मला नवं गाणं घेऊन या. आता असं म्हटल्याबरोबर तो व्यक्ती बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्याच्या नंतर भाजीपाला वगैरे घेतला आणि त्याला लक्ष आलं आपल्या पत्नीनं आपल्याला गाणं सांगितलेलं आहे. म्हणून तो गाण्याच्या दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला विचारलं, दुकानदार साहेब मला गाणं पाहिजे म्हटले. आता गाणं म्हटल्याच्या नंतर दुकानदारानं गाणे दाखवले, शांताबाई दाखवली, तर शालूबाई दाखवली, बरेचसे गाणे दाखवले. ते म्हणले बाबा हे सगळे गाणे आमच्या घरामध्ये आहेत, पण मला नवं गाणं पाहिजे, असं गाणं द्या, ते गाणं कोणा ऐकलं नाही आणि ऐकणार सुद्धा नाही असं मला तुम्ही गाणं द्या. आता असं म्हटल्याबरोबर दुकानदारानं पूर्ण कॅसेट त्याच्या समोर टाकले. म्हणले बाबा हे घ्या गाणे, याच्यातून तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. आता हे तो व्यक्ती म्हणले बाबा हे सगळे गाणे आमच्या घरी आहेत. आता असं म्हटल्याबरोबर दुकानदार म्हणले बाबा माझ्याजवळ एवढे होते तेवढे मी तुम्हाला दाखवले, एक काम करा तुम्ही पलीकडच्या दुकानामध्ये जा, नक्की तुम्हाला गाणं मिळेल. म्हणून तो उठला आणि पलीकडच्या दुकानामध्ये गेला आणि दुकानदाराला विचारलं, म्हणले बाबा मला नवं गाणं पाहिजे. नवं गाणं म्हटल्याच्या नंतर दुकानदारानं पुन्हा कॅसेटी दाखवल्या, शांताबाई, शालूबाई, कोणतं सैराट, बरेचसे गाणे दाखवले. पण तो व्यक्ती म्हणे बाबा हे सगळे माझ्या घरी आहेत, पण मला नवं गाणं पाहिजे, असं गाणं द्या, ते गाणं कोण ऐकलं नाही, ऐकणार सुद्धा नाही, असं गाणं तुम्ही मला द्या म्हणजे द्या. दुकानदार खूप हुशार होता. दुकानदारानं काय केलं पहा, सगळे गाणे तर टाकलेच टाकले त्याच्या पुढं. ते म्हणे सगळे माझ्या घरी आहेत म्हटल्यावर दुकानदार हुशार होता. त्यानं काय केलं, पाणी प्यायचा माठ होता, माठच म्हणतात ना तुमच्या इकडं का डेरा म्हणतात, दोन्ही पण धरा. त्यानं काय केलं, पाणी पिण्याचा माठ होता, तो माठ रिकामा केला आणि मोठंच्या मोठं एक झाड पाहिलं, त्या झाडाला आग्यमूळ पाहिलं आणि त्या झाडावर तो व्यक्ती गेला. सगळंच्या सगळं आग्यमूळ त्या माठामध्ये भरलं, दाबून भरलं, पॅक केलं आणि माशा वर येऊ लागल्या तरी दाबू दाबू त्याच्यामध्ये भरल्या, पॅक केलं वरून आणि गाणं आणलं आणि त्या व्यक्तीच्या हातामध्ये दिलं. म्हणले बाबा हे घ्या गाणं, हे गाणं सुरू करण्याची तुम्हाला पद्धत सांगतो. म्हणले 10 बाय 10ची खोली लागल, त्या खोलीला छिद्र गिद्र काही नसलं पाहिजे आणि थाप मारली की गाणं सुरू होणार म्हटले. आता असं म्हटल्याबरोबर त्यानं ते गाणं घेतलं, त्याला खूप आनंद झाला. तो गाणं घेऊन घरी आला. घरी आल्याबरोबर पत्नीला आवाज दिला, अगं तू सांगितलं तसं मी तुला गाणं आणलं म्हणले, हे घे गाणं, हे गाणं तुला सुरू करण्याची मी तुला पद्धत सांगतो म्हणले. 10 बाय 10 गाणं सुरू होणार. मग असं म्हटल्याबरोबर ते गाणं पत्नीच्या हातामध्ये दिलं. दिल्याबरोबर पत्नीला एवढा आनंद झाला, महाराज बाईनं काय केलं, गाणं ठेवलं आणि गाणं खाली ठेवल्याबरोबर घरामधलं पंचपाळ होतं कुकू लावण्याचं, ते घेतलं. तिला खूप आनंद झाला, एवढा आनंद झाला की बस त्या आनंदाला पारावार नव्हता. कारण की माझ्या नवऱ्यानं गाणं म्हटल्याबरोबर तिनं काय केलं, घरचं पंचपाळ घेतलं आणि गावामध्ये गेली. गावामध्ये
गावामध्ये गेली पाटलीनबाईच्या घरी. पाटलीनबाई हे घ्या म्हटले गाण्याचं तुम्हाला निमंत्रण, माझ्या घरी तुम्हाला नवं गाणं ऐकाय यावं लागतं. तिथून उठली सरपंचींच्या घरी गेली. दृष्टांतातल्या बरं, सरपंचींच्या घरी गेली, माझ्या घरी गाणं ऐका यावं लागतं. तिथून उठली कोणत्या गटावाल्या बायाच्या घरी जाय, तर कोणत्या अध्यक्षांच्या घरी जाय, काय तर माझ्या घरी तुम्हाला गाणं ऐकावं यावं लागतं. आता गाणं म्हटल्याबरोबर सगळ्या बाया गाणं ऐकायला तयार झाल्या. कीर्तनाला म्हटल्याबरोबर, कथेला म्हटल्याबरोबर बाया कशा येतात, झोपतून उठल्या की पळाल्या, है का नाही. तसेच केस कुणीकडच्या कुणीकड ताल, है का नाही. हे कथेला कीर्तनाला, पण गाणं म्हटल्याबरोबर बाया फ्रेश होऊन आल्या एकदम. कशा मस्त कपाळाला टिकली, सेंट, है का नाही. चांगल्या नाना पद्धतीत नटून थटून बाया कुणीकडे आल्या गाणं ऐकण्यासाठी. आता काय झालं बघा, या घर मालकींच्या मालकानं चोपदाराचा ड्रेस घातला होता. चोपदार कीर्तनामधले चोपदाराचा ड्रेस घातला आणि बाहेर खुर्ची टाकली होती. त्या खुर्चीवरती तो बसला. सगळ्या गावातल्या बाया घरामध्ये आल्या. घरामध्ये बायाला जाऊ दिलं. बाहेरून दरवाजा घेतला लावून, दरवाजाला लावलं कुलूप आणि मस्त तो खुर्चीवरती बसला. आणि खुर्चीवरती बसल्याच्या नंतर पूर्ण बाया अशा घरामध्ये भरल्या आणि मधामध्ये गाणं ठेवलं. आणि गाणं ठेवल्याबरोबर काय झालं, घर मालकीन म्हणते पाटलीनबाई करा ना पूजा. पाटलीन म्हणते नको नको, सरपंचींना करू दे. सरपंचीन म्हणते नको नको, गटावाला बायाला करू दे. असं करता करता घर मालकीनं पूजा केली. घर मालकीनं पूजा केल्याबरोबर काय झालं पहा, एवढ्या बायातून एक बाई जरा बोलाय भस्की होती. भस्की कळते का, भस्की एकदम भस्कन कुठं तरी बोलणारी. ती काय म्हणे, अगं म्हणले बघ लाईन नाही, काय नाही, वायर नाही, काय नाही, गाणं कसं काय सुरू होते. ती म्हणे जरासा दमदर गाणं सुरू करतो म्हटले. तिच्या मालकानं तिला सांगितलं होतं थाप मारली की गाणं सुरू होते. म्हणून तिनं काय केलं, थाप मारली. कशी जशी थाप मारली तसं गाणं सुरू झालं. कोणाच्या कानात तर कोणाच्या नाकात, कोणाच्या डोळ्याला तर कोणाच्या गालाला. पाटलीनं अशी होती, हे अशी झाली. सरपंची लगे बारीक होती, ती त्याच्यापेक्षा झाली, है का नाही. तिथं बक्कम बाया आल्या होत्या, गटावाल्या आल्या होत्या, अध्यक्षीन आल्या होत्या, बऱ्याच सगळ्या बाया आल्या. जोर जोराने कलमा करू लागल्या, मामा दरवाजा उघडा, मामा दरवाजा उघडा. पण मामा दरवाजा उघडत नव्हता. दयोगानं काय झालं, त्याचे मालक, बायाचे मालक गावामध्ये होते. ते सगळे जण झाले बाईच्या दारामध्ये जमा. जमा झाल्याबरोबर त्या माणसाला म्हणतात, अहो उघडा ना दरवाजा, बाया जोर जोरानं कलमा करतायत. तर ते मालक काय म्हणे माहितीये का, बाया कलमा वगैरे काही करत नसतील म्हणले, बाया डान्स करत असतील म्हटले. जोर जोरानं कलमा करू लागल्या, मामा दरवाजा उघडा, मामा दरवाजा उघडा. पण मामा दरवाजा उघडत नव्हते. पण आखरी मामाला आली क्यू म्हणून मामानं दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसं एकदम भजावाली बाई बाहेर आली. भजावाली भजे काढणारी भजावाली बाई बाहेर आली. ती नेली जिलेबीवाल्यानं, जिलेबीवाल्याची नेली भजावालीनं. बाकीच्या कुणीकडे गेल्या पत्ताच नाही लागला. विठ्ठल विठ्ठल बनून बघा. म्हणून परमार्थ करायचा आहे, देवाचं भजन करायचं आहे. जर आपला उद्धार असा व्हावा वाटत असेल ना तुम्हा आम्हाला, तर एक काम करायचं. काय करायचं, माझ्या देवाचं भजन करा. धर्म कळो किंवा न कळो त्याने माझ्या देवाचं भजन करा. ज्याला कळे न कळे जया धर्म, ऐका सांगतो रे वर्म, माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चारा. जर माझ्या जर देवाचं नामस्मरण तुम्ही उच्चारलं तर देव काय करल. अभंगाचं दुसरं चरण, तो यदा खविल वाटा, तो यदा खविल वाटा, तो यदा खविल वाटा, तो यदा खविल वाटा, तया पायी दे जानिता, तया पायी दे जानिता, तया पायी दे जानिता, तया पायी दे जानिता. कृपावंत मोठा पाहिजे तो कळवळा
वाटा जया पाहिजे त्या नीटा, ज्याला जी वाट पाहिजे ना ती वाट माझा परमात्मा दाखवतो. पण केव्हा दाखवतो? माझ्या विठोबाचे नाम तेव्हा माझा परमात्मा वाट दाखवतो. पण माझ्या देवाचं तुम्हाला भजन करावं लागेल, कळे किंवा न कळे. पहा, धर्म 10 लोकांना कळत नाही. किती जणाला? 10. दशधर्मण जानाती धृतराष्ट्र निबोधतान मत्त प्रमत्त उन्मत्त श्रांत क्रोध भुक्षता त्वरा मानस लुब्धश भीत कामीचे दश. या 10 जणांना धर्म कळत नाही. म्हणून कळे न कळे माझ्या देवाचं तुम्ही भजन करा, त्यावेळेस माझा परमात्मा तुम्हाला योग्य वाट दाखवतो. पहा, 10 जणांना धर्म कळत नाही. मत्त म्हणजे मातलेल्या लोकांना सुद्धा धर्म कळत नसतो. एक उदाहरण पाहू आणि कीर्तन थांबून देऊ. मत्त म्हणजे मातलेल्या लोकांना सुद्धा कळत नसतो. पहा, काय झालं होतं? एके दिवशी तुकोबाराय घरामध्ये बसले होते आणि तुकोबारायला भजन करायला निघून जायचं होतं. म्हणून तुकोबाराय घरामध्ये बसले आणि बसल्याच्या नंतर एके दिवशी तुकोबारायच्या शेजारी उंदर खेळत होते आणि खेळत असताना ते उंदीर तुकोबारायने जवळ घेतला आणि जवळ घेऊन तुकोबारायने त्या उंदराच्या अंगावर हात फिरवला. त्याला सांगितलं, बाबा अरे मला डोंगरावरती चिंतन करायला निघून जायचं आहे, एक काम कर, तू का घराच्या बाहेर जाऊ नको, तू जर घराच्या बाहेर जर गेला तुला मांजर खाऊन टाकेल, असं तुकोबारायने त्या उंदराला सांगितलं. तुकोबाराय घराच्या बाहेर निघून गेले. निघून गेल्याबरोबर पहा, उंदीर होता शेवटी. तो उंदीर कळते ना, उंदीर मुकाड्यानं बसत नसते. उंदराला खूप सवय असते कोणाचे कपडे कातरायचे, कोणाचे पुस्तकं कातरायचे, हे का नाही, त्याच्या कोणाच्या घराला छिद्र पाडायचे आणि त्याच्याच घरचा चहा प्यायचा त्याच्याच घरी लावून द्यायचे, ही खूप सवय असते. कोणाला? उंदराला. उंदीर होता तो मुकाड्यानं बसला नाही. तुकोबारायच्या शेजारच्या माणसानं पिली होती. पिलेली कळते का? पिली होती आणि पिऊन ग्लास उघडा न घालता सरका ठेवला होता. त्या उंदरानं बघितल्याबरोबर त्या उंदरानं घराला छिद्र पाडलं आणि बरोबर उडी त्या पेल्यामध्ये टाकली. पेल्यामध्ये उडी टाकल्याबरोबर त्या पेल्यामध्ये एक दारूचा थेंब होता. तो थेंब त्या उंदराच्या जिभेला लागल्याच्या नंतर त्या क्षणाला तो उंदीर मातला. तिथं माऊली त्यावर हजर होते. माऊली म्हटले, प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो सवेची होय माजरा ते क्षणी. हे भरतवंशी अर्जुना, तुला एक सावध व्यक्ती दाखवतो, तो फक्त एका दारूच्या थेंबामुळं मातला. कोण? उंदीर. पहा काय झालं, मातल्याबरोबर कोणाच्या मनचं ऐकाय तयार नाही. माय सांगू कदरली, बाबा अरे घराच्या बाहेर जाऊ नको, तुला मांजर खाईल. माय सांगू कटाळली, बाप सांगू कटाळला, लेकरं सांगू कदरले. कोणाला? उंदराला. बोला, पहा काय झालं, सगळे सांगितलंय पण उंदीर कोणाच्या मनचं ऐकायला तयार नव्हता. आखरी घराच्या बाहेर गेल्याबरोबर तिकडच मेला. बरं, कोण? उंदीर तिकडच गेला पण कोणाच्या मनचं ऐकलं नाही. असे बहुतांश समाजामध्ये आहेत, मरतील पण कोणाच्या मनचं ऐकणार नाही. कोण? हा बघा, म्हणून मत्त म्हणजे मातलेल्या लोकांना सुद्धा धर्म कळत नसतो. पण ज्याला धर्म कळे किंवा न कळे त्यानं माझ्या देवाचं भजन करा. जर माझ्या देवाचं भजन करसाल तर देव योग्य वाट दाखवतो. योग्य वाट दाखवतो पण ती वाट चुकली नाही पाहिजे. म्हणून आपल्याला सोबतीसाठी देतो अभंगाचं 3रं चरण. पुस्तक होतो वाटा सवे बोळावा कोमटा मोडो नेदी काटा घेऊ साठा. 84 वाट चुकली नाही पाहिजे आपली, म्हणून देव सोबतीला कोणीतरी देतो.
बघा पुसता चुका होतो वाटा सवे बोळावा गुमटा मोडो नेदी काटा. कशाचा काटा? नरकाचा काटा मोडू देणार नाही. पण या नरकाच्या वाटेवरती काही लोक आहेत, काम क्रोध आणि लोभ, याच्यापासून सुद्धा परमात्मा आपल्याला दूर ठेवेल. कारण की काम क्रोध एवढे भारी आहेत म्हटले, खूप भारी आहेत म्हटले, साधे सुद्धा नाहीत हे काम क्रोध. माऊलीत ज्ञानोबांनी काम क्रोधाचं वर्णन केलं. म्हटले पहा, तरी काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताचे ठाई माणिजती ए ज्ञाननिधीचे भुजंग. विषय दरीचे वाहग भजन मार्गीचे मांग. मार्ग जे एही संतोषवन खांडिले. धैर्य दुर्ग पाडिले आनंदरोप सांडिले. उपडुनिया एही बोधाची रुपिली रुचली. जिभारी आगी सुदली तापत्रयाची. बरेचसे काही 10 प्रकारच्या ओव्या आहेत बघा. पण या काम क्रोधापासून सुद्धा माझा परमात्मा दूर ठेवेल. पण लोकांनी तुकोबारायला प्रश्न केला, काहू महाराज तुम्ही म्हणता हो भजन करा देवाचं, आम्ही भजन करू, पण म्हटले काही पैसे द्यावं लागतात का, काही खर्च करावं लागतं का? महाराज म्हणले नाही, फक्त मनाला विठ्ठल नामाचा छंद लावून घ्या. अभंगाचं 4थं चरण. तुका म्हणे मोला, तुका म्हणे मोला, मोला. तुका म्हणे मोला, तुका म्हणे मोला. न लगे द्यावे बोला, बोला.
नलगे द्यावे वेचा बोल, विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मानसी. मग भक्त म्हणाला विठ्ठल नामाचा छंद लावून घ्या, तो हात दाखविल वाटा. माझ्या देवाचं भजन केल्याच्या नंतर देव योग्य वाट दाखवेल. वाट तर दाखवेल पण चुकली नाही पाहिजे म्हणून सोबती सुद्धा देईल. फक्त म्हणाला विठ्ठल नामाचा छंद लावून घ्या. झालेली सेवा तुम्हा मायबच्चरने समर्पित करण्या अगोदर एकदा भजन करायचं म्हणजे सगळ्या जणांनी भजन करा. सगळ्या जणांनी हाताने टाळी वाजवायची. विठोबा रखुमाई भजन. दादा एकदा काम करा, याच्याकडे सगळ्याकडे फिरवा, तेव्हा टाळ्या वाजवतील. एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कळे नकळे जया धर्म, ऐका सांगतो रे वर्म. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चारा. तो हा दाखविल वाटा, जया पाहिजे त्या नेटा. कृपावंत मोठा पाहिजे तू कळवळा. पुसता चुका होतो वाटा, सवे बोळावा गोमटा. मोडून दी काटा, घेऊ साठा 84. तुका म्हणे मोल, नलगे द्यावे वेचा बोल. विठ्ठल विठ्ठल ऐसा छंद मानसी. तो हा दाखविल वाटा, जया पाहिजे त्या निटा. कृपावंत मोठा पाहिजे तू कळवळा. झालेली सेवा तुम्हा मायपचरणी भजनी मंडळी, सगळे लहान लहान थोर, सगळे बालक मंडळी बघा, सगळ्यांच्या चरणी. विशेषतः करून बाबा सुद्धा आहेत कीर्तनाला. दादा महाराज, माझे वडील कथाकार महाराज सुद्धा बघा बरं, कथा करून कीर्तनामध्ये सुद्धा आलेले आहेत. महाराजाचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि विशेषतः करून म्हणजे आपले सोपान दादा सुद्धा आहेत. त्यांची सिस्टीम म्हणजे त्यांची कॅमेरा सुद्धा आहे बघा, यूट्यूब चॅनल सुद्धा आहे त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि माईक सिस्टीमवाले सुद्धा दादा, खूप चांगली सिस्टीम आहे. मंडप सुद्धा चांगला आहे. सगळे आणि सगळ्यात विशेषतः करून एक सुद्धाही माणूस उठलं नाही. त्यांच्या सुद्धा चरणी माझे वडील आहेत, त्यांच्या सुद्धा चरणी झालेली सेवा समर्पित करून एक सांगायचं म्हणजे असं बघा, सगळ्याला कथा कीर्तन माहित आहे पण लक्ष देऊन ऐका. सगळेजण सांगतात आई वडिलाची सेवा करा. हो खरं आहे, आईची करा. कारण की आई जन्म देणारी आई आहे. पहा, माणूस जन्माला आल्याच्या नंतर माणसाला 3 आया होतात. किती आया? 3 आया. किती? 3. एका बापानं 3 केल्या का? मग नाही. पण 3 आया म्हणजे एक जन्म देणारी आई. बरं, जन्म देणाऱ्या आईचं दूध संपल्यानंतर दूध कोणाचं पितो आपण? गाईचं. गाईचं दूध झाल्याच्या नंतर दूध कशाचं खातो पितो? ते म्हणजेच म्हैचं. आई, गाई आणि म्हही या तिन्हीची सेवा करा. गाईची जर सेवा केली तर घरी देव नांदतो. परमात्म्याने गाईची सेवा केली कृष्णावतारामध्ये. करा गाई सेवा घरी देव येतो, सोडा निच कर्म दुष्काळ जातो. ऐसी नंद गवळ्याने कैसी भक्ती केली, परब्रह्म मूर्ती वनी खेळविली. हे सुद्धा कराच करा. पण एक तर व्यसन करू नका, आहे का नाही? व्यसन कोणते बरेच काही व्यसने, 7 व्यसने. 7 व्यसन माणसाला नरकामध्ये नेतात. द्वितमच मासम मदिरामच वेशा, मृगयार्थ चोर्यम परदार सेवा. येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरकम नयंती. मग व्यसन सुद्धा करू नका. कारण की व्यसन एवढे भारी आहे. दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुम हो जाती है. म्हणून हे सुद्धा केलं नाही पाहिजे. झालेली सेवा तुम्हा मायपचरणी सगळ्यांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय